आज सकाळी पहाटे 3:30च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। त्या घटनेमध्ये मर्सिडीज कार जी आहे त्या गाडीमध्ये 4 जण बसले होते। त्यातील एक ड्रायव्हिंग करत होता। ते सातारा रोडने मुंबई रोडकडे जात होते। वडगाव ब्रिजमध्ये पुढे चाललेली जी मोटरसायकल आहे त्याच्यावर 2 व्यक्ती होत्या। त्या पण त्या साईडने चालत होत्या, मुंबई साईडने। तर पहाटे आज 3:30 वाजता घटना घडलेली आहे आणि घटनेमध्ये यातील जो जखमी आहे मोटरसायकलवर बसलेला तो मयत झालेला आहे। सदर घटनेचा तपास पोलीस करत आहेत। सध्या प्राथमिक माहिती एवढीच आहे की ह्या घटनेमध्ये कल्पेबल होमिसाईड किंवा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे। 4ही आरोपी पोलिसांच्या म्हणजे चौकशीसाठी त्यांना घेतलेला आहे। सर्वांची मेडिकल आणि बाकीच्या प्रोसेस सध्या सुरू आहेत आणि ह्या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस अतिशय व्यवस्थितपणे आणि टेक्निकली सगळ्या गोष्टी वापरून करत आहेत। व्हीलरवरती किती जण होते? टू व्हीलरवरती 2 जण होते आणि गाडीमध्ये जी मर्सिडीज कार आहे त्याच्यामध्ये 4 जण होते। आणि दुसरा उपचार सुरू आहे त्याच्या मागे बसणारा मुलगा. हां, यातले सगळे जखमी आहेत। सगळ्या जखमीवरती उपचार सुरू आहेत। मयत मयत एक आहे, जे मोटरसायकलवर बसणारे व्यक्ती आहे ते मयत आहे।